गर्भसंस्कारामध्ये योग किंवा एक्सरसाइज काय केला पाहिजे? पण योगा हा गर्भवती मातेच्या सोनोग्राफीच्या रिपोर्टवरती डिसाईड होतो की कुठला योगा कधी कसा केला पाहिजे. जनरली फर्स्ट ट्रायमेटरमध्ये म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये योगा हा अवॉइडच केला पाहिजे, कारण त्या फेजमध्ये मिसकॅरेज होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि जे योगा करायचे ते एक्सपर्ट डॉक्टरांच्या गायडन्स खालीच करणं गरजेचं आहे, कारण त्या प्रत्येक गोष्टीचा इफेक्ट तिथं आहे आणि ती प्रेशियस गोष्ट आहे. त्याला आपण चुकून पण चुकीची रिस्क नाही घेतली पाहिजे. सो दॅट त्याच्यामध्ये मग आपण प्राणायाम आहेत, काय सिटिंग पोझिशन मधले काही योग आहेत, पण ते सगळं तुमच्या सोनोग्राफीच्या आणि ओव्हरऑल रिपोर्टच्या वरती अवलंबून आहेत, जे एक्सपर्ट डॉक्टर तुम्हाला ते गाईड करतील. याच्यानंतर सेकंड थर्ड ट्रायमेस्टर मध्ये योगा आहेत ते खूप छान रोल पार पडतात. योगाचा फर्स्ट बेनिफिट हा होतो की त्याच्यामुळं हार्मोनल बॅलन्स व्हायला खूप मदत होते. नंबर 2, हॅपी हार्मोन सिक्रेट झाल्यामुळं दिवस आपला उत्साही जातो, आनंदी जातो. त्याच्यामुळे स्ट्रेस आयुष्यामध्ये येण्याचे चान्सेस कमी होतात. हॅपी हार्मोन्स मध्ये आपल्या हातून खूप पॉझिटिव्ह ऍक्टिव्हिटी गोष्टी घडायला लागतात, त्याचा परिणाम बाळावर होतो.